कसारा घाटात ट्रेलरचा भीषण अपघात। ट्रेलर उलटल्यावर चालक ट्रेलर खाली अडकला। 1 तास प्रयत्न केल्यानंतर चालकाला वाचवण्यात यश। नाशिक मुंबई महामार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात घडला। या अपघातात एक भला मोठा ट्रेलर थेट हायवेवरच पलटी झाला। या अपघातात ट्रेलर चालक थेट ट्रेलरच्या खाली अडकला। बराच वेळ ट्रेलर चालक जीवाच्या आकांतानं ओरडत राहिला, मात्र 1 तासभर त्याला बाहेर काढण्यात काही यश आलं नाही। मात्र अखेर तासाभरानंतर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन जवानांच्या मदतीनं या चालकाला बाहेर काढण्यात आलंय। धडकी भरवणारा हा सगळा थरार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालाय। चालक दुर्गेश तिवारी यांना बाहेर कसं काढलं तेच या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ। नाशिक मुंबई महामार्गावरचा हा कसारा घाट वाहन चालवण्यासाठी हा घाट अवघड मानला जातो। या घाटात यापूर्वीही अनेक अपघात झालेत। याच घाटात आज दुपारी एक भल्या मोठ्या ट्रेलरचे ब्रेक फेल झाले। ब्रेक फेल झाल्यानंतर हा ट्रेलर नियंत्रणात आणण्यासाठी चालकाने मोठे प्रयत्न केले, पण गर्डरचा मोठा लोड असल्यामुळे हा ट्रेलर नियंत्रणात आला नाही आणि त्याचा अपघात होऊन तो थेट उलटला। याच ट्रेलर खाली चालक दुर्गेश तिवारी अडकले। ट्रकच्या लोखंडी बॉडीमध्ये ते अक्षरशः फसले गेले। आजूबाजूचे लोक मदतीला धावले, पण त्यांना काहीही करता आलं नाही। त्यानंतर तिथे महामार्ग पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे जवान आणि पेट्रोलिंग टीम दाखल झाल्या। तेव्हा पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। बराच वेळ चालकाचा पाय बाहेर निघत नव्हता। अखेर मोठ्या प्रयत्नानंतर चालकाला ट्रेलर खालून बाहेर काढण्यात आलं। वरती घ्या त्याला, वरती घ्या। पोलिसांनी त्याला बाहेर काढून लगेचच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं। एकूणच या सगळ्या प्रयत्नांमुळे अगदी थोडक्यात दुर्गेश तिवारी या चालकाचा जीव वाचलाय। त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर पोलीस आणि दुर्गेश तिवारीला वाचवणाऱ्या सर्वांचंच कौतुक केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।